नमस्कार मित्रांनो, मी महेश जैन. आयकॉन स्टील बिल्ड आयकॉनच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. माझ्यासमोर आहेत इंजिनियर साईप्रसाद शिंदे. साईप्रसाद सर, आपलं मनस्वी स्वागत आहे. नमस्कार. ज्यांनी रेसिडेन्शियल, कमर्शियल, पब्लिक प्रोजेक्ट्स विविध प्रकारचे केलेले आहेत. 5 वर्षाच्या अनुभवामध्ये सरांनी 250 पेक्षा जास्त प्रोजेक्ट्स केलेले आहेत आणि सध्या त्यांचे मोठे प्रोजेक्ट्स सुरू आहेत, ज्यामध्ये स्कूल्स, कॉलेजेस, हॉस्पिटल्स, फंक्शन हॉल्स. तर सर, कसं वाटतं इथे येऊन तुम्हाला? इथे येऊन खूप आनंद वाटतोय. एक प्लॅटफॉर्म भेटतोय. येस येस येस. की म्हणजे प्लॅटफॉर्म भेटल्यामुळे चांगलं वाटतं की आमचं कंटिन्यू एक रुटीन वेगळं आहे आणि एकदम एक कल्चर वेगळं आहे ते इथे आलेलं. ओके ओके. त्यामुळे थोडं रुटीन नवीन वाटतंय, चांगलं वाटतंय. आतापर्यंतचा तुमचा प्रवास कसा होता? म्हणजे हे जे यश तुम्ही मिळवलंय, जे आत्ता लेवलवरती आहात तुम्ही, ज्या लेवलवरती आहात, तसा प्रवास कसा होता? स्टार्टिंग फेजमध्ये खूप काही गोष्टी अडचणीमध्ये होत्या, खूप काही गोष्टी अडचणी येत होत्या. स्टार्टिंगचे 2 वर्ष खूप स्ट्रगल करावं लागलं लोकांना आपल्याबद्दल. म्हणजे लोकांचं कसं आहे, जोपर्यंत आपल्याबद्दल त्यांना कॉन्फिडन्स येणार नाही तोपर्यंत प्रोजेक्ट आपल्यापर्यंत येणार नाही. तर ते कॉन्फिडन्स क्रिएट करण्यासाठी एक एक प्रोजेक्टवर खूप मेहनत करावं लागलं. मग त्या एक प्रोजेक्ट, एकाचे 2 प्रोजेक्ट, मग पाहता पाहता क्लायंटकडूनच मार्केटिंग व्हायला लागली. त्यामुळे आपल्याबद्दलचं कॉन्फिडन्स त्यांच्या मनामध्ये जास्त होतंय. त्यामुळे आता थोडं इझी जाते. जे स्टार्टिंगचे 1 वर्ष 2 वर्ष जे स्ट्रगल होतं प्रोजेक्ट मिळवण्यामागे, आता विचार केला ना, गेले आता जवळपास 5 वर्ष होऊन गेलेले आहेत. पण आता खूप फरक आहे. आता लोकांना म्हणजे मला प्रोजेक्टसाठी मला पळावं लागत नाही, प्रोजेक्ट माझ्याकडे चालून येतात. क्या बात आहे. तुमचं काम तसं आहे, त्यामुळे आपोआप तुमच्या मागे सगळं काम येतं आहे ना? बरोबर आहे. येस येस. म्हणजे स्टार्टिंग फेजला असं नव्हतं ना, कारण की लोकांना क्वालिटी ते म्हणजे डोळ्यापुढे दिसण्यासारखं काही पण नव्हतं. येस येस येस. तर जसं प्रोजेक्ट जे आतापर्यंत जे 250 प्लस प्रोजेक्ट झालेले आहेत, त्याच्यामध्ये छोटे बिल्डिंग, मोठे रेसिडेन्शियल, कमर्शियल सगळेच आहेत. ह्या सगळ्या प्रोजेक्टमुळे एक नाव कुठेतरी झाले असं मला वाटते. येस येस. त्याच्यामुळे आता भरपूर काही प्रोजेक्ट आहेत की अजून ऑनगोईंग काही आहेत, काही इनकमिंग येणार आहेत. येत्या काळात लवकरच मोठे प्रोजेक्ट अजून चालू होतील माझे. ओके. साईप्रसाद सर, तुमचे प्रेरणास्थान कोण आहेत? म्हणजे तुमचे आयडल कोण आहेत? माझे आयडियल सध्या तरी अजून कोणी नाही. ओके. या फील्ड मागे येण्यामागचं एकच कारण की माझी आवड. मी मागे एक वेळेस 11th ज्यावेळेस झालेलं होतं माझं, मग ज्यावेळेस 12th होणार, 12th झाल्याच्या नंतर पुन्हा मग सिलेबस वगैरे हे वाढणार, कुठे फिरायला टाईम भेटणार नाही. मग त्या अगोदर 12th चालू होण्याच्या अगोदर मी मुंबईला प्रवास केला होता. एक आठवडा तिथे माझी आत्या असायची. मग तिथे गेल्याच्या नंतर तिथे बिल्डरची लाईफ, हे जे कन्स्ट्रक्शन फील्ड आहे, तिथे गेल्याच्या नंतर खूप काही डीपली मला कळालेलं आहे. ओके. तर तिथून एक मला प्रेरणा भेटली. मग 12thच्या नंतर जे काही करायचं ना, एक थांब होतं, म्हणजे फिक्स झालेलं होतं की माझं एम की मुंबईला जाण्यामागचा एक टर्निंग पॉईंट समजायला पण काही हरकत नाही. तर तिथे गेल्यामुळे कन्स्ट्रक्शन फील्ड फिक्स झाली आणि 12th नंतर इंजिनिअरिंग करायचं तर फक्त आणि फक्त सिव्हिल इंजिनिअरिंगमध्येच. ओके सर. त्या हिशोबाने मग हे नंतर मी बिझनेसमध्ये स्विच केलेलं. वा वा, क्या बात. सर, कुठलंही बांधकाम करत असताना अकुशल कामगारांना सोबत घेऊन काम करणं म्हणजे किती धोकादायक असू शकतं तुमच्या मते? स्किप करता. पुन्हा एकदा घेऊ. नाही, हा स्किप अकुशल म्हणजे अनस्किल्ड लोक म्हणजे थोडं नाही. ठीक आहे. प्रॉपरली मी बोलू शकणार नाही. ओके ओके ओके. कसं आहे, त्याला एखादं एक्झाम्पल दिलं ना, चांगलं लक्षात येते. ठीक आहे. ते एक्झाम्पल आता मला लक्षात येईल ना. ठीक आहे. ओके. आपण बांधकाम करताना साहित्य निवडीविषयी काय काळजी घेत असता? बांधकाम करताना बरेच असे काही मटेरियल आहेत की त्याच्यामध्ये वीट येईल, वाळू येईल, पुन्हा मग वाळूमध्ये पण प्रकार आहेत. क्रश सँड झालं, रिव्हर सँड झालं, पुन्हा मग स्टील आहेत, ॲग्रिगेट आहेत, आणि डोअर, विंडोज, हे जे काही वुडनवाले आहेत, असे खूप काही आहेत. साईटच्या रिक्वायरमेंटनुसार, साईटच्या लोकेशननुसार हे मटेरियलमध्ये व्हरायटीज आपल्याला चॉईस करावं लागेल. येस 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 येस. आता त्यामध्ये एक सोप्या आणि सरळ भाषेत सांगायचं म्हणजे रिव्हर सँड आहे. रिव्हर सँड चॉईस करताना फक्त एकच काळजी की तिथे मातीचं प्रमाण, जे इम्प्युरिटीज बोलतो आपण, त्याचं प्रमाण खूप अल्प दरात असलं पाहिजे.
हो ना, तर ते मातीतूनच येणार, नदीतून येणार, ऑब्विसली त्यामध्ये राहील, पण जेवढी क्लीन वाळू तेवढी आपल्याला स्ट्रेंथ चांगल्या प्रकारे भेटेल. दुसरी गोष्ट ब्रिक चॉईस करताना त्यामध्ये क्लासेस आहेत, ब्रिकचे टाईप आहेत, क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 असे. शक्यतो आपलं प्रेफरन्स क्लास 1 किंवा क्लास 2 या ब्रिककडे प्राधान्य दिलेले कधीही चांगलं. क्लास 1 जे आहे त्याचा हाय म्हणजे कंपनीमध्ये एक माउल्डमध्ये तयार केलेलं असतात, त्याची स्ट्रेंथ वगैरे पण नाही, पण ते इकॉनॉमिकली थोडं हाय जाईल. त्याच्यामुळे आपल्याला क्लास 1 ब्रिक प्रत्येक साईटवर यूज करणं पण इकॉनॉमिकली होणार नाही. त्यासाठी आपण मॅक्झिमम मोस्टली क्लास 2 ब्रिक आपण चॉईस करतो. त्याच प्रकारे स्टील झालं, पुन्हा स्टील पण एक ISI मार्क असलेलं पाहिजे, एक नामांकित कंपनीचं असलं पाहिजे. सिमेंटचं पण सेम, एक तर नामांकित कंपनी नाही तर आणि ISI मार्क. हे बेसिक काही गोष्टी आहेत, याच्या अकॉर्डिंग आपल्याला मटेरियल चॉईस करावं लागेल, घ्यायला पाहिजे. बरोबर. सर, बांधकाम करत असताना सळईची निवड करताना काय खबरदारी घ्यायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? किंवा ग्राहक जेव्हा जातात मार्केटमध्ये सळईची निवड करायला, खरेदी करायला, तेव्हा त्यांनी काय काय खबरदारी घ्यायला पाहिजे? तर ग्राहकाचा विचार केला तर त्यांना टेक्निकली नॉलेज नसते, त्याच्यामुळे ओव्हरऑल त्यांना जे डोळ्याला दिसेल त्या हिशोबाने ते चॉईस करतील. सगळ्यात सिंपल, तर सळई तर चॉईस करायची असेल ना, सगळ्यात पहिलं तो ब्रँड कोणता आहे. एक नामांकित ब्रँड असला पाहिजे, त्याची काळजीपूर्वक म्हणजे चौकशी करायची. आणि पुढचा तो डीलर आहे, डीलर पण खूप महत्वाचा आहे. डीलरची पण म्हणजे काय बोलतात, त्याची पण थोडीफार एक ट्रस्टवाला डीलर असला पाहिजे. त्याच्यानंतर नामांकित कंपनी असली पाहिजे. ज्यावेळेस आपण सळई घेतो ती रस्ट फॉर्म मध्ये असायला नको. आणि एक रफली सांगायचं म्हणजे ज्यावेळेस आपण रॉड चेक करतो त्याचे जे डायमीटर आहे एक युनिफॉर्म असली पाहिजे. जे काही आपण मी बोलतोय हे इझिली जो नॉन टेक्निकल पर्सन सुद्धा हे चॉईस करू शकतो. हे डोळ्याने जे दिसतंय त्या हिशोबाने एक सिंपल वाला फंडा, एक तर नामांकित कंपनी असेल तर सगळ्या गोष्टी ज्या स्टीलमध्ये असायला पाहिजे, जसं त्याची प्रॉपर्टी, ते डक्टाईल स्ट्रेंथ, टेन्साईल स्ट्रेंथ जे काही प्रॉपर असायला पाहिजे. नामांकित कंपनी असल्यामुळे आपण डोळे झाकून त्यांच्यावर विश्वास ठेवू शकतो. बाकीच्या गोष्टी आहेत की ते गंज असायला नको, डायमीटर प्रॉपर असायला पाहिजे, हे बेसिक सगळ्या गोष्टी आहेत. सर, सर्वसामान्य लोकांचं स्वप्न असतं की कमी खर्चात उत्तम दर्जेदार घर बनावं. बरोबर. तर अशा ठिकाणी तुम्ही काय करत असता? आता घर आणि लग्न हे अशा गोष्टी आहेत ना की आपण ह्या सगळ्या शौकच्या गोष्टी आहेत. आपण घर किंवा लग्न एक बजेट ठरवून सुरुवात करतो, एक 10 लाख म्हणा किंवा 20 लाख. ज्यावेळेस ह्या गोष्टी संपतात आपल्याला माहिती नसते की आपण 20 लाखाचं बजेट 25 लाखावर कसं गेलं. इथं विनाकारण विनावश्यकच्या गोष्टी म्हणजे इन्व्हॉल्व होतात आणि आपलं बजेट वाढतं. बरोबर. ह्या गोष्टी अशा आहेत डेड इन्व्हेस्टमेंट आहे. जर रेसिडेन्शियल स्वतःसाठीच घर असेल, कमर्शियल सोडून, तर इथे म्हणजे लिमिटपेक्षा जास्त पैसा टाकणं हे चुकीचं आहे. त्याच्यासाठी एक अमाऊंट आहे, त्याच्यामध्येच कंट्रोलमध्ये करायचं असेल तर प्रॉपर स्टील डिझाईन असणं आवश्यक आहे. जेणेकरून जिथे आपल्याला स्टील जेवढी द्यायला पाहिजे प्रॉपर, ज्या कॉलमला, ज्या फुटिंगला जेवढी स्ट्रेंथ द्यायचं आहे तेवढं स्टील यूज होणार, विनाकारण ठिकाणी होणार नाही. तेच आपण तर स्टील डिझाईन असेल, आपण काय करतो, सरळ 1.5 फुटाचे कॉलम असतील, जेवढे कॉलम आहेत ॲज इट इज 1.5 फुटाचे, 16 mm 20 mm रॉड असेल. कारण आपण डिझाईन नाही, हे अंदाजी पण डोळे झाकून काम करतोय ना, तिथे विनाकारणचा खर्च वाढतोय. ह्या एक गोष्टी. त्याच्यासाठी प्रॉपर स्टील डिझाईन, प्रॉपर टेक्निशियनचं गायडन्स, जसं इंजिनियर वगैरे, की त्यांच्या इंजिनियरमुळे काय होणार की जिथे जेवढा खर्च करायचा आहे तेवढंच होणार. आणि त्याच्यानंतर डेकोरेटिव्ह पार्ट जो असतो, आता इलिव्हेशनमध्ये काय करतात की ते आजकाल एक ट्रेंड चालू आहे की लाइटिंग, की त्यामध्ये मोस्टली चायनीज प्रोडक्ट आहे. चायनीज प्रोडक्टची गॅरंटी नाही ना वॉरंटी नाही, ते फक्त जो वास्तुशांतीची नाईट आहे त्याच वेळेस ते शोभून दिसतात. बाकी टाइमला तर ऑल टाइम ते बंदच असतात. तर त्याच्यासाठी त्या गोष्टी मी असे अवॉइड करतो. इलिव्हेशनमध्ये पण ACP पॅनल आहेत की त्याची लाईफ कमी आहे, नीड नसेल ना तर मग ते अवॉइड करणार. दर 10 वर्षाला पुन्हा इलिव्हेशनला वेगळा खर्च करा, इलिव्हेशनचे टाईल्स असणार, पुन्हा ते रिप्लेस करायची टाइम येईल. अशा गोष्टी मी अवॉइड करतो, जेणेकरून आपलं जे काही स्वप्नातलं जे घर असते इकॉनॉमिकली अंडर बजेटमध्ये झालं पाहिजे. क्या बात आहे, वाह वाह. या हिशोबाने
मी गाईड करतो सर. नक्की नक्की. सर आजकाल बजेटनुसार घर बनवणे या विचाराला जास्त प्राधान्य दिलं जातं. बरोबर. तर याविषयी तुम्ही काय सांगाल? बरोबर आहे. मी आता म्हणल्यासारखंच आहे ना, घर अशी वस्तू आहे ना की तिथे एक ट्रेंड चालू आहे की बाजूचा व्यक्ती काय करतोय त्याच्यापेक्षा चढाओढ माझा असलं पाहिजे काहीतरी. त्याच्या घराला तो खर्च किती केला त्याच्यापेक्षा माझा सुंदर दिसलं पाहिजे. हा पूर्ण जे आपलं काय म्हणतात सराउंडिंग आहे ह्याच्याच मागे लागलेलं आहे. पण त्यासाठी त्यांच्याकडे बजेट जरी नसेल ना, त्यांनी इकडून तिकडून लोन काढते, पण ते चढाओढीमध्ये ते मागे पडतात. त्यांना कळत नाही हे डेड इन्व्हेस्टमेंट आहे. ते जेवढी गरज आहे तेवढंच खर्च करा, विनाकारण नको. हो ना, हो ना. त्याच्यासाठी ह्या गोष्टी अवॉइड केलेल्या खूप बेटर राहील ओनरसाठी. ओके सर. साईप्रसाद सर, जवळजवळ तुम्ही 250 पेक्षा जास्त प्रोजेक्ट्स केलेले आहेत. बरोबर. तुम्ही जाणकार आहात, तुम्हाला अनुभव खूप चांगला आलेला आहे या क्षेत्रामधला. तर तुम्ही आयकॉन स्टीलचा वापर केलाय का? हो. जेव्हा एक माझ्या माहितीने 2-3 वर्षाच्या पहिल्यापासून आयकॉन स्टील मार्केटमध्ये आलेलं आहे. ओके. त्यावेळेस पासून जसंही मला लक्षात आलं, कारण की कसं आहे, मी क्वालिटी एखादं बिल्डिंग बनवायचं असेल ना, पुढचा जो क्लायंट आहे तो 100% आपलं ट्रस्ट करून सगळं त्याचं ड्रीम प्रोजेक्ट आपल्याकडे सोपवून देतो. येस येस. त्यावेळेस आमची पण एक आहे, म्हणजे आम्हाला पण वाटते ना, त्यांनी एखाद्याने ड्रीम प्रोजेक्ट त्यांचा जीवनभराची जे काही कमाई आहे तो घरावर लावतोय. मग तिथे आपल्याला पण 100% देणं साहजिक आहे. बरोबर. तर मग त्यासाठी मी काय करतो, जे काही मटेरियल चॉईस असते, सिमेंट असू द्या की स्टील असू द्या आणि दुसरे कोणते प्रोडक्ट असू द्या, मला इथे क्वालिटी पाहिजे. बरोबर. हा. आणि ज्यावेळेस हे जे आयकॉन स्टील आलेलं आहे मार्केटमध्ये, सुरुवातीला आलं होतं, मी इग्नोर केलं, कारण की मला त्याची प्रॉपर्टीज माहिती नव्हती. बरोबर. फक्त नाव आलं, मी बॅनर पाहिलो, म्हणजे मी आयकॉन स्टील यूज करणं माझ्यासाठी पण नाही. पण ज्यावेळेस कंपनीच्या व्यक्तींनी, टेक्निशियननी माझ्याकडे आले, पुन्हा मग त्यांचे जे काही रिपोर्ट आहेत, टेन्साईल स्ट्रेन, टक्टाईल स्ट्रेन, याबद्दल सगळं डिस्कस झालं, मला समजून सांगितले, त्यावेळेस मला कुठेतरी कॉन्फिडन्स आला बाबा खरंच मला जे हवं आहे की ह्या आयकॉन स्टीलमध्ये सुद्धा आहे. मग तेव्हापासून मी भरपूर साईटमध्ये आपलं आयकॉन स्टील चालू आहे. पहिले पण झालेले आहेत, घरं कम्प्लीट पण आहेत, आता ऑनगोईंग साईटवर पण आहे. आता रिसेंटली G+4ची आपलं हॉस्पिटल चालू आहे, तर त्याच्यामध्ये कम्प्लिटली आयकॉन स्टीलच आहे तिथे आपलं. क्या बात, क्या बात. कंपनीची सर्व्हिस वगैरे कशी वाटली तुम्हाला? कंपनीच्या सर्व्हिसबद्दल नो डाऊट बाकीच्या कंपनीपेक्षा आणि बाकीची कंपनी ह्या कंपनीमध्ये खूप फरक आहे. ओके ओके. सर्व्हिसमध्ये असू द्या किंवा मग हे जे काही स्ट्रेंथ वगैरे असेल स्टीलची, याच्यामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये खूप कमी टाईममध्ये मार्केटमध्ये नाव झालेलं आहे कंपनीचं. ओके सर. सर, तुमचे एवढे प्रोजेक्ट झालेले आहेत, तर एखादा स्पेशल प्रोजेक्ट तुमचा कोणता आहे त्याबद्दल सांगायचं आहे? आता एक स्पेशल प्रोजेक्ट चालू आहे. असा एक प्रोजेक्ट आहे की एक स्कूल आहे की जिथे मी फर्स्ट क्लास पासून 12th पर्यंत लहानाचं मोठं झालेलं, ज्या शाळेने मला हे एवढं नॉलेज दिलेलं आहे, माझ्यामध्ये जे काय म्हणजे रूट म्हणतात दाखवलेलं आहे, रस्ता दाखवण्याचं काम, शाळा म्हणजे आता आपलं सगळं बेस तिथूनच सुरुवात होणार आहे. येस येस येस. त्या स्कूलचं प्रोजेक्ट मला भेटलेलं आहे. क्या बात आहे. ती एक स्कूल होती 1947ची. आता ती टाइम नुसार ती खूप जुनी झाली, त्याची साईज कमी पडायला लागली. आता त्याला मॉडिफिकेशन किंवा नवीन चालू करायचं होतं. तो कम्प्लीट प्रोजेक्ट माझ्याकडे आलेला आहे. वा वा. म्हणजे ज्या शाळेचं मी लहानाचं मोठं झालो त्याच शाळेचं काम माझ्याकडे आहे. जवळपास आता G+3चा प्रोजेक्ट आहे, सध्या G+2 चालू आहे. एक फ्लोअर आपला 35,000+ या हिशोबाने चालू आहे. एक बेसमेंट लेवलपर्यंत काम झालेलं आहे तिथे. ओके ओके सर. तो एक माझा ड्रीम प्रोजेक्ट असं मी समजतो सध्या. ठीक आहे. ओके ओके. ज्या लोकांना बांधकाम करायचं आहे आता इथून पुढे, त्या लोकांना तुम्ही काय सल्ला द्याल, काय टिप्स द्याल? आता जे काही बांधकाम करायचं आहे ना, पैसा हा खूप महत्त्वाचा आहे. घर बांधा हे नेसेसरीमध्ये येते, अन्न वस्त्र निवारा त्या टाईपमध्ये घर हे नेसेसरीमध्ये येते, हे हमखास पाहिजेच. पण एक लिमिटमध्ये तुम्ही टार्गेट सेट करा की तुम्ही लोकांच्या चढावडीमध्ये उतरू नका. बरोबर. की त्यांनी माझ्यापेक्षा मोठं बांधलंय, मला त्यांच्यापेक्षा मोठं नाही. अंतरण बघून पाय पसरा, जेणेकरून तुम्हाला इकॉनॉमिकली इफेक्ट होणार नाही. बरोबर. तुम्ही स्टेबल राहण्याचा प्रयत्न म्हणजे स्टेबल राहू शकता, त्याचे चान्सेस जास्त आहे. तुम्हाला जेवढी गरज आहे तेवढाच खर्च करा, विनाकारण तिथे नको. सही सही. आणि घर बांधते वेळेस एक टेक्निशियन असणं खूप गरजेचं आहे की त्यामुळेच तुमच्या घराला स्ट्रेंथ, तुमची लाईफ
आणि तुमचं जे काही प्रॉपर कमी बजेटमध्ये जे घराचं स्वप्न आहे ते साकारण्यात इझी जाईल तुम्हाला. येस सर, येस. छान वाटलं सर तुम्हाला भेटून. आणि ही मुलाखत खूप यशस्वी झालेली आहे. मी पण खूप सॅटिस्फाईड झालो आणि खूप छान तुम्ही प्रेक्षकांना सल्ला दिलात, मार्गदर्शन दिलात आणि महत्त्वाच्या गोष्टी या क्षेत्राशी निगडीत तुम्ही लोकांना सांगितलात. तर आयकॉन स्टीलच्या वतीने, आमच्या पूर्ण टीमच्या वतीने तुमचे खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या पुढील प्रोजेक्टसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा.